नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं. आता वसुआत्या मानिनीला सांगत असतात, हे बघ, आपल्या घरातलं पहिलंच बाळ आहे आणि त्या गुरुजींनी जे कोडं घातलंय ना, जरा त्यामुळे थोडी भीती वाटते ग. तर मग आता लगेचच मानिनी म्हणते, कोणतं कोडं घातलंय गुरुजींनी? तर मग लगेचच आता वसुआत्या सगळं काही सांगायला मोकळे होतात आणि म्हणतात, मी आणि रम्या होती ना तेव्हा आम्हाला बोलले होते, काव्याच्या हातात बाळ तर दिसतंय पण ते कुणाचं आहे ते माहिती नाही. असं आता इकडे आपल्या वसुआत्या मानिनीला सांगून मोकळ्या झालेल्या असतात. बाळ दिसतंय हे बोलल्यावर मानिनीला आनंद होतो, पण नंतर जे वसुआत्या बोलतात ते ऐकून आता मानिनीला धक्काच बसतो. आणि दुसऱ्या बाजूला आता बाहुली जिन्यावरून खाली पडताना दाखवलेली आहे. आणि मग इकडे पार्थ आणि काव्यासुद्धा बेडरूममध्ये झोपलेले असता आता काव्यासुद्धा अशी सरकत सरकत बेडच्या खाली पडते की काय हे उद्याच्या भागात आपल्याला समजणार आहे. परंतु ह्या आजच्या पुढील भागात आपल्याला हेच दाखवलं की काव्याला आता झोपेत काही समजत नसतं तर ती बेडवरून खाली पडणार असते. तर हा आहे आजचा पुढील भाग. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.